बातमी बारामतीमधून आहे। खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत। सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघातील अनेक गावांना भेटी देणार आहेत, तर दुसरीकडे सुनेत्रा पवार या बारामतीमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन करणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता रणधुमाळीला सुरुवात झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। तर आपण पाहतोय की सुप्रिया सुळे या बारामतीमधील अनेक गावांना आज भेटी देणार आहेत। यावेळी लोकांसोबत नागरिकांसोबत त्या संवाद देखील साधतील, तर दुसरीकडे सुनेत्रा पवार या आज बारामतीमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन करणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे सध्या आपल्यासोबत आहेत। प्रदीप, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता खऱ्या अर्थानं रणधुमाळीला सुरुवात झाली आहे म्हणायचं का? हो, नक्कीच सागर। खरं तर हे म्हणण्यास वाव आहे, कारण आपण पाहतोय की सुनेत्रा पवार असतील ते आता सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावायला सुरुवात करतायत, तर दुसऱ्या बाजूला खासदार सुप्रिया सुळे यांचा गावभेट दौरा जो आहे तो आज बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार कुटुंबामध्येच लढत होणार याचे स्पष्ट संकेत जे आहेत आता मिळत आहेत। मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की सुनेत्रा पवार यांच्या विकासाचा रथ जो आहे तो बारामतीमध्ये फिरलेला होता, दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे यांच्या कार्याचा रथ जो आहे तो सुद्धा मतदारसंघामध्ये फिरला। मात्र आज विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा गावभेट दौऱ्यामधून पक्षाचा प्रचार जो आहे तो करणार आहे, तर दुसऱ्या बाजूला झारगडवाडीमध्ये युवक मेळावा जो आहे तो सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आहे। दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार या विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आज बारामती मतदारसंघामध्ये हजेरी लावणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नेमका काय होणार याची चर्चा जी आहे ती जोरदार पद्धतीने सुरू आहे। अजित पवार गटाचा आग्रह असणार आहे ते म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ जो आहे तो सुनेत्रा पवारांनी लढवावा। मात्र उमेदवारीबाबत अजूनही स्पष्ट संकेत जे आहेत ते पक्षाकडून दिलेले गेलेले नाहीत। मात्र जे कार्यक्रम होत आहेत, ज्या कार्यक्रमांना हजेरी लावली जाते आणि अजित पवारांचा खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघामधला दौरा जर पाहिला तर घरामध्येच लढत होणार हे आता जवळपास स्पष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। आज सुनेत्रा पवार या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये हजेरी लावत आहेत। पुण्यामध्ये जो राष्ट्रवादीचा मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये सुद्धा सुनेत्रा पवारांचे फोटो जे आहेत ते बॅनरवरती झळकलेले होते। मात्र आज सुनेत्रा पवार त्याचबरोबर सुप्रिया सुळे या दोघांचाही दौरा जो आहे तो बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये असणार आहे। आज सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सुनेत्रा पवार काय बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे यांचा झारगडवाडीमध्ये युवक मेळावा जो आहे तो सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे। आज खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नवीन चिन्ह तुतारी हे मिळालेलं आहे। नवीन चिन्ह मिळाल्यानंतर आज खरं तर सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये चिन्हाचा नेमका काय प्रचार करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार म्हणजे अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह मिळालेलं आहे, त्यामुळे दोन्हींचाही दौरा जर आपण पाहिला तर बारामती लोकसभेचे खरं तर स्पष्ट संकेत मिळत आहेत की सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ही लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नक्कीच प्रदीप, तर या दोन्ही दौऱ्याकडे आपलं लक्ष असणार आहे। वेळोवेळी ताजे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद।